आज तर घराच्या बाहेर निघाल्याबरोबर हे पाहुणे दिसले. एक से भले दो, दो से भले तीन. बापा बाप्पा यायची तर पुरी गँगच दिसून राहिली मला. सहकुटुंब सहपरिवारच आले वाटते. यायले माझ्या मैत्रिणीच्याच घरी पाठवून द्यायला लागन. त्याच्यात हेही म्हणते त्याला या म्हणते इकडे. म्हटलं आता तुझ्याजवळ जर आलं तर तू काही तू उभी राहशील, रडशील आणि माझ्या मागं लपशील. मग काय मी आली क्लासले. आता क्लास करून मग मी गेली मावशीच्या घरी. तिथं आल्याबरोबर गॅसवर मी हे पहिल्यांदाच पाहिलं. म्हणून मी पहिले पाहायला आली का हे काय आहे. त्या गोलूमोलू क्यूट बाळाच्या आईनंच माझ्या मावशीला हे रेसिपी सांगितली म्हणते. तिथं फक्त पाहायलाच लागलं तर दिलं ना मला कामी लावून. हे पलटवल्यानं माझे सगळे बोटच जळले. त्यातच मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि म्हणते उद्याची लास्ट डेट आहे तू असाइनमेंट लिहिली का. मी तसं ऐकल्याबरोबर लगेच आली मार्केटात. असाइनमेंटचे पेजेस घेतले आणि मग भाजीपाला घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो दूध आणायला. तर तिची ताई म्हणते की मी तुला कुठेतरी बघितला. मग तिलाच आठवलं की तू ब्लॉग बनवते ना म्हणते. मी म्हटलं हो छान बनवतो मी, बघत असते म्हणते तुझे ब्लॉग. म्हटलं थँक्यू, चांगली गोष्ट आहे, माझे ब्लॉग कोणाला तरी आवडत आहे. मग घरी आले पहिले मी असाइनमेंट लिहायला बसली. ते आहे ओव्हन आणि त्या ओव्हन मध्ये माझ्या मावशीने बनवली होती बाटी. मग मी जेवण करून घेतलं आणि पुन्हा लगेच असाइनमेंट लिहायला बसली. असाइनमेंट माझी खूप लिहायची होती म्हणून मग इलेही माझ्या कामी लावून दिला. आता रात्र जर झाली तरी चालते म्हणे, असाइनमेंट मला आजच्या आज लिहूनच देणार.